ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अनेकजन्मसम्प्राप्त कर्मबन्धविदाहिने आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्रीगुरवे नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोर्पादोदकं सम्यक् तस्मै श्रीगुरवे नमः। न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता आपल्या अभ्यासाला चांगल्यापैकी सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला काय प्रकार आहे चांगल्यापैकी समज आलेला आहे त्याचा। मनन असं चाललेलं आहे, 4 गोष्टी दिलेल्या आहेत। पहिल्यांदा त्याचा एक साधा भाग आपण समजवून घेऊ। 4 गोष्टी दिलेल्या आहेत। एक गोष्ट मुळात असली पाहिजे, परंतु नुसतीच ती गोष्ट असून चालत नाही, त्याला सपोर्टिंग दुसरी गोष्ट असली पाहिजे, पण मुळामध्ये ती गोष्ट महत्त्वाची। म्हणजे प्रायमरीली एक गोष्ट असलीच पाहिजे आणि त्याला सपोर्टिंग दुसरी गोष्ट त्या मागोमाग आली पाहिजे। त्या दोघांचा जो संबंध आहे ती आहे तिसरी गोष्ट, म्हणजे सांधा, कनेक्शन, त्या दोघांचं कनेक्शन। आणि चौथी गोष्ट काय आहे तर ती एक वेगळ्या प्रकारची असेल, म्हणजे त्याला एक तर संयोजक म्हणा, संयोजक, कंट्रोलर किंवा प्रॉडक्ट म्हणा, तयार होणारी गोष्ट किंवा साधन म्हणा। तिसरी गोष्ट आहे सांधा किंवा कनेक्शन आणि चौथी गोष्ट आहे संयोजक किंवा साधन। अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता तुम्ही म्हणाल काय जरा नवीन पद्धत वापरली आहे नाही का? असं नाही आहे, ते गुरु आहेत
सगळ्या गोष्टींना फार मोठा आध्यात्मिक बेस आहे. आध्यात्मिक बेस म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे, या विश्वामध्ये चार गोष्टींचे ग्रुप हे महत्त्वाचे आहेत. म्हणजे काय? चार गोष्टींचे ग्रुप. पहिली गोष्ट म्हणजे पुराणांमध्ये सुद्धा आलेली आहे ती, आणि आपल्याही अभ्यासात आलेली आहे. एका हाताने टाळी वाजत नाही. प्रत्येक वेळी आपल्याला काहीतरी जो रिझल्ट येतो तो दोघांच्या संयोगातून होतो. त्याचं मूळ जे आहे, मूळ किंवा त्याचं महात्म्य एका प्रायमरी गोष्टीकडे दिलं जातं, महत्त्वाच्या एका गोष्टीकडे दिलं जातं, आणि त्याला सपोर्टिंग दुसरी गोष्ट असावीच लागते. या विश्वामध्ये असे रिझल्ट्स आहेत सगळे, अशा गोष्टी सगळ्या घडत आहेत. तिसरी गोष्ट आहे त्या दोघांचं कनेक्शन दाखवणारी, आणि चौथी गोष्ट आहे या सगळ्याचं मिळून काय रिझल्ट येतो किंवा या सगळ्याला कंट्रोल करणारी गोष्ट. अशा पद्धतीने हा अभ्यास आहे. म्हणजे आचार्यांना एकंदरीत काय दाखवायचं आहे की चार गोष्टींच्या ग्रुपनी हे सगळं विश्व चालतं. हे दाखवून द्यायचं. या पद्धतीने जर आपण विचार केला, पहिल्या आणि दुसऱ्याची एक 5 मिनिटात रिव्हिजन, की पृथ्वीपूर्व रूपम आणि नंतर द्यौः उत्तर रूपम, ह्याच्यामध्ये आपण हे 2 संकेत, स्थूल आणि सूक्ष्म शरीर, म्हणजे नुसतं पृथ्वीवर जन्माला येऊन काही होणार नाही आहे, तर प्रगती झालीच पाहिजे. मग ती प्रगती कशी होणार आहे त्याचाच सखोल अर्थ आपल्याला सांगतो, की पृथ्वीप्रमाणे जड जे आहे पंचमहाभूत ते सूक्ष्म पंचमहाभूतात गेलं पाहिजे. म्हणजे जड शरीर हे कन्वर्ट झालं पाहिजे नेहमी सूक्ष्म शरीरामध्ये, म्हणजे सारखं त्याचं रूपांतरित करत गेलं पाहिजे आपण सूक्ष्म शरीर. मग सूक्ष्म शरीरात कसं रूपांतरण होणार, तर जड शरीराप्रमाणे मन जड करून चालणार नाही. मन हे सूक्ष्म आहे, त्याच्याप्रमाणे शरीर सूक्ष्म झालं तर चालेल. उलट तुम्ही म्हणाल शरीर सूक्ष्म कसं, तर आपण जेव्हा ध्यानाला बसतो ते स्थिर राहतं तेव्हा ते हळूहळू सूक्ष्म व्हायला लागतं, त्यात काही प्रश्न नाही. परंतु जर आपल्याला स्थूलाकडून सूक्ष्मकडे करायची वाटचाल, तर आपल्याला काय केलं पाहिजे, मन प्रसन्न ठेवलं पाहिजे, मन शुद्ध ठेवलं पाहिजे, बुद्धी जास्तीत जास्त चालवली पाहिजे. फास्ट रिव्हिजन आहे. आता त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की हे जे आहे स्वर्ग आणि पृथ्वी असे जरी तुम्ही हे घेतला त्याचा अर्थ पृथ्वी आणि स्वर्ग, तर त्याच्यामध्ये आकाश संधी यांना जोडणारा काय आहे, आकाश आहे. यांना जोडणारं आकाश आहे. आकाश याचा अर्थ अवकाश, पृथ्वी तलापासून ते आकाशापर्यंत असं आहे अवकाश. आणि असा जरी अर्थ घेतला की स्थूलाकडून जर आपल्याला सूक्ष्माकडे जायचं आहे, तर आकाशसंधी ही आकाशाने त्या सूक्ष्माची संधी होणार आहे, भगवंताची संधी होणार आहे, म्हणजे मिळणार आहे. मग आपण पाहिलं होतं मायेशी जर विग्रह केला, संधी विग्रह म्हणजे मायेपासून दूर झालो तर भगवंताशी आपण संधी साधू शकतो. मग याच्यामध्ये वायुसंधानम, सगळ्याला कंट्रोल करणारा कोण आहे,
कोण हे सगळं करू शकेल स्थूलाकडून सूक्ष्माकडचा प्रवास? तर वायूवर जर तुम्ही कंट्रोल ठेवला, म्हणजे प्राणायाम केला, वायूवर तुम्ही अभ्यास केला, तर म्हणजे वायू हा संयोजक आहे या सगळ्या गोष्टींमधला. बेसिक काय आहे? पृथ्वी. आता दुसरा श्लोक आपण म्हणजे आपण वेगवेगळ्या लेव्हलवरती आपण अभ्यास करतो आहोत. सुरुवातीला त्याचा आपण अर्थच बघितला, पण आता आपण त्याचा वेगळ्या आचार्यांना ज्या पद्धतीने हवा आहे तसा आपण अर्थ पाहणार आहोत. आता दुसरा मंत्र काय म्हणतोय? ज्योतिषाबद्दल सांगतोय, म्हणजे ज्योतिविषयक ज्ञान सांगतोय. चंद्र सूर्य यांना ज्योतिविषयक म्हणतात. ज्योती आहेत त्या निसर्गाच्या ज्योती, चंद्र सूर्य आहेत. त्याप्रमाणे ह्याच्यात मूळ काय आहे? अग्निपूर्वरूपम, म्हणजे अग्नी हा मूळ आहे. अग्नीचे गुणधर्म काय आहेत? तर प्रकाश आणि उष्णता. अग्नी हे छोटं रूप आहे, म्हणजे आपल्याला दिसणारा अग्नी, पण मुळात काय आहे? तो पंचमहाभूतांपैकी एक आहे. पण आता पंचमहाभूतांपैकी पृथ्वी हे जडतत्व आहे बरं का. आता पृथ्वी हे जडतत्व म्हणजे काय नुसती जमीन तुम्हाला देऊन चालेल का? तर नाही. ते चालवणारं आता शरीर या स्वरूपात आपल्याला दिलं गेलेलं आहे. शरीर म्हणजे त्याचा काहीतरी उपयोग. पृथ्वी हे जडतत्व म्हणून सगळीकडे जमीनच जमीन आहे. मग आता जमीन काही काम करणार आहे का स्वतःहून? नाही. मग पृथ्वी हे जडतत्व कार्याला कसं लागलेलं आहे? तर देह, मानवाचा देह. त्याच्याप्रमाणे अग्नी हे काय आहे? अग्नी हे सुद्धा एक पंचमहाभूत आहे. पण नुसतं अग्निदेव असं म्हणून किंवा अग्नी पेटवलं सगळीकडे तर काही होणार आहे का? नाही. मुळात अग्नी देवतेला महत्त्व आहे. अग्नी हा पंचमहाभूतांपैकी एक आहे, प्रमुख आहे. पण अग्नी जरी पूर्वरूप असलं तरी त्याचं उत्तर रूप काय आहे? त्याचं उत्तर रूप आहे सूर्य. सगळ्या जीवांना जीवनदान देणारं, सगळ्या जीवांमध्ये तेज आणणारं. त्याच्यावर आपण पुष्कळ बोललो. मग अग्नी आणि सूर्य यांचे समान गुण काय आहेत? आहेतच ना. उष्णता प्रकाश हे गुण समान आहेत. सूर्यामध्ये एक गुण एक्स्ट्रा आहे, तो म्हणजे तेज. तेज तेज भयंकर तेज आहे सूर्यात, आणि ते तेज सगळ्यांमध्ये असतं. पण त्या तेजाचा अनुभव सगळेजण घेत नाहीत, एवढंच आहे. कारण ते पृथ्वी तत्वामध्ये जास्त रमतात, म्हणून तेजाचा अनुभव सगळेजण घेत नाहीत. सूर्य सर्वांवर कृपा करतो. आता ह्याच्यामध्ये काय आहे? अग्निपूर्वरूपम, आदित्य उत्तररूपम. 2 झालं. संधी यातली काय आहे? संधी काय आहे? संधी तर संधी आहे आप हा संधी. आप म्हणजे पाणी. आप म्हणजे पाणी. आपण काल बघितलं, सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. जरी सूर्याचं तेज किंवा सूर्याची उष्णता, सूर्याचा प्रकाश प्रखर असला, विशेषतः सूर्याची उष्णता प्रखर आहे. आता ही जरी उष्णता प्रखर असली तरीसुद्धा काय आहे की हवेमध्ये बाष्प निर्माण झालेलं असतं. हवेमध्ये बाष्प निर्माण होणं म्हणजे काय माहिती आहे का? आर्द्रता निर्माण होणं, करुणा निर्माण होणं, भगवंताची प्रेममयी करुणा आपल्याला, प्रेममयी कृपा आपल्यावर बरसणं. नाही तर आपण जगूच शकत नाही. म्हणजे जरी आपल्यामध्ये तेज असलं, जरी आपण ज्ञानवान असलो तरीसुद्धा करुणा असायला पाहिजे. हे आपल्याला निसर्ग शिकवतोय. आता आप हा संधी. त्या दोघांमधली संधी काय आहे? संबंध काय आहे? तर आप ते सगळं सूर्याचं जे जलचक्र आहे ते आपण काल बघितलं. त्याच्यावर आपण विशेष वेळ नाही काढणार आहे. मग आता यांचं संयोजक कोण आहे? तर विद्युत संधानम. काय आहे माहिती का? संयोजक
किंवा तो प्रॉडक्ट किंवा बनणारी गोष्ट किंवा त्याचा अर्थ असा सुद्धा आहे की कंटिन्युइटी दाखवणारी चौथी गोष्ट. 3 गोष्टींची कंटिन्युइटी कशामुळे राहते आपण हे पाहिलं. अग्नीचे गुणधर्म पाहिले, सूर्याचे गुणधर्म पाहिले आणि हा आप म्हणजे जल हा दोन्हींना कसा जोडला जातो आणि जलामुळे कशी करुणामय निर्मिती होते हे आपण पाहिलं. या 3 गोष्टींचं कंटिन्युइटी कोण दाखवतं तर विद्युत. कालच सांगितलं की नुसतं सूर्य आहे, पाणी आहे असं म्हणून चालत नाही. तेज आज आहे, उद्या नाही. उष्णता आज आहे, उद्या नाही शरीरात उष्णता. असं चालतं का? नाही. तर त्याच्यामध्ये जी कंटिन्युइटी आहे ती विद्युत दाखवते. विद्युत म्हणायचं त्याला. विद्युत म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी म्हणजे करंट. सतत या देहामध्ये करंट फ्लो होण्याची जी शक्ती आहे ती या 3 शक्ती मिळून ते करंट फ्लो होतं. आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे पंचमहाभूत एकमेकांशी कशी जोडलेली आहेत. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते, तिथे पाण्याचा कनेक्शन जोडलं जातं. परंतु पाण्याला सुद्धा विशिष्ट यंत्रावर टाकून घर्षण करून ऊर्जा निर्माण करून पुन्हा विद्युत निर्माण केली जातेच ना. आपल्याला माहिती आहे. कारण ते 2 एकमेकांशी संबंधित आहेत. आता विद्युत हे काय आहे? कनेक्शन दाखवणारं, कंटिन्युइटी दाखवणारं आहे. त्याचप्रमाणे पहिल्या मंत्रामध्ये वायू हा कंटिन्युइटी दाखवणारा आहे. तुम्ही मनामध्ये आकाश ठेवा म्हणजे रिकामी जागा ठेवा. हां, तुम्ही सूक्ष्म मन करा, मनातले विचार घालवा, मनामध्ये रिकामी जागा ठेवा. पण हे कोण साधणार आहे माहिती का? शेवटी कंटिन्युइटी कशामुळे राहणार आहे? नुसतं मन शांत ठेवलेलं आहे आणि श्वास जोरजोरात चालू आहे. श्वासाबरोबर विचार भरपूर प्रमाणात येतात. हे सायन्स आहे. मग श्वास तो दीर्घ केला पाहिजे, मंद केला पाहिजे. श्वासावर लक्ष केंद्रित केलं की हळूहळू श्वास मंद होतो. म्हणजे ते एक त्यांनी संकेत दाखवलेला आहे. मग हे कशामुळे होईल तर श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे. म्हणजे सगळ्याचा संयोजक कोण आहे? कंट्रोलर कोण आहे? श्वास, प्राण, वायू. दुसऱ्या मंत्रात कंट्रोलर कोण आहे तर विद्युत. ते करंट सतत आपल्या अंगातून वाहत राहिल्यामुळे आपण कंटिन्युअसली 100 वर्ष जगू शकतो. आता तिसरं म्हणजे या विश्वामध्ये 4-4चा ग्रुप सतत काम करतो आहे आणि ते आपल्याला समजावून घेतलं पाहिजे. त्याचा बारकाव्याने विचार केला पाहिजे. तिसरा मंत्र आहे अथ विविद्यम अथ आदिविद्यम आचार्य पूर्वरूपम अंतेवास्युत्तररूपम अंतेवासी उत्तररूपम विद्यासंधिः प्रवचनसंधानम इति अधिविद्यम. विद्येविषयीची संहिता सांगितली आहे. ह्याच्यामध्ये काय आहे तर आचार्य पूर्वरूपम. आचार्य पूर्वरूपम. हां, तर ह्याच्यामध्ये असं आहे आचार्य पूर्वरूपम. मुळात काय आहे? आचार्य हे पूर्वरूप आहेत विद्येचे. म्हणजे आचार्य पाहिजेच ना विद्या मिळवायला. मुळात आधी आचार्यच पाहिजेत, नंतर बाकीचं बघू. पण आचार्य पूर्वरूपम. हो, नुसते आचार्य असून चालेल का तर नाही. मग काय पाहिजे आहे? मग काय आवश्यक आहे? शिष्य पण पाहिजे. नुसता वक्ता असून चालेल का? श्रोता तर पाहिजेच, पण वक्ता पूर्वरूपम आणि श्रोता उत्तररूपम दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. म्हणजे मुळात एक गोष्ट आवश्यक आहे पण त्याला सपोर्टिंग दुसरी गोष्ट आवश्यक आहे. असं या सृष्टीचं कार्य चालतं असं आचार्यांना म्हणायचं आहे.
तर आता ह्याच्यामध्ये दिलेले आचार्य पूर्वरूपम आणि अंतवासी उत्तर रूपम. अंतवासी म्हणजे काय माहिती का? आश्रमामध्ये राहणारे, आश्रमामध्ये गुरुकुलात गुरुगृही राहणारे जे शिष्य आहेत त्यांनाच फक्त अंतवासी म्हणतात, इतर शिष्यांना अंतवासी म्हणत नाहीत. तर अंतवासी उत्तर रूपम. आश्रमात राहणारे जे विद्यार्थी आहेत, शिष्य आहेत, ते उत्तररूप आहेत. विद्यासंधीही, नुसते हे आचार्य आणि नुसते हे शिष्य एकत्र येऊन चालेल का? तर नाही. विद्या घेण्यासाठी आणि विद्या देण्यासाठी ते एकत्र येतात. त्यांच्यामधली संधी काय आहे? ते एकमेकांना कशाने जोडले गेले आहेत? विद्या संधीही. नॉलेज आचार्यांनी ते दिलं पाहिजे आणि शिष्यांनी ते त्याच पद्धतीने घेतलं पाहिजे. विद्या संधीही. आणि नंतर पुढे काय आहे? प्रवचन संधानम. मग प्रवचन म्हणजे काय माहिती का? प्रवचन, प्रकर्षेण वचन. संस्कृतचा एकही शब्द फालतू नसतो. प्रकर्षणेन वचन म्हणजे काय? तर ब्रह्मविद्येचं निरूपण झालं पाहिजे. साधं तुमच्या घरी कसं काय चाललंय, तुम्ही बरे आहेत का, जेवण झालं का, हे नाही. प्रवचन, त्याच्याशिवाय दुसरा विषय नाही, कुठलाही दुसरा कोणताही विषय नाही. ब्रह्मविद्येची प्रवचनं झाली पाहिजे. आत्मतत्वावर डिस्कशन झालं पाहिजे. आत्मतत्वासंबंधी आता आचार्यांचंच महत्त्व का आहे? कारण पूर्वीचे जे आचार्य होते ते ऋषीमुनी होते, तरच ते गुरुकुल चालवू शकत होते. तरी आत्तासारखं नाही आहे. अहो तुम्हाला काय ते हे मिळतं ना, परवाना, परमिशन मिळते की उघडायचा व्यवसाय. तसं थोडी होतं पूर्वी. त्या आचार्यांच्या उठण्या वागण्या बसण्यातून आणि त्यांची उपासना एवढी असायची की जीवनात काही प्रसंग आले, काही झालं तर ते ती परिस्थितीसुद्धा उलटवून लावू शकायचे आपल्या उपासनेच्या मार्गाने. नुसता एक विचार मनात त्यांच्या आला आणि इतकी जरी पॉवर अंगात होती तरी त्यांनी कुणाचंही कधीही वाईट रीतीने ती पॉवर वापरून वाईट केलं नाही. तशी इच्छासुद्धा त्यांना झाली नाही. त्यांना प्रत्यक्षात परमतत्वाचा अनुभव आलेला आहे. असे आचार्य पूर्वी गुरुकुल चालवत असत. इतर आचार्य अशा पद्धतीने आपली उपासना होईपर्यंत गुरुकुल उघडत नसत कधी. त्याच्यामुळे अशा आचार्यांचं महत्त्व आहे. आणि ज्यांना अशी आत्मप्राप्तीची अनुभूती होती, परमतत्वाची अनुभूती ज्यांना होती, असे आचार्य हे पूर्वरूपम आहेत या गुरुकुलाच्या संबंधात. आणि या आत्मतत्वाच्या प्राप्तीशिवाय ज्यांच्या पुढे एकही दुसरा उद्देश नाही आहे, असे शिष्य तिथे शिकायला यायचे. असेच शिष्य ज्या आश्रमात 24 तास आचार्यांबरोबर, अनुभवी आचार्यांबरोबर राहायचे आणि आत्मतत्वाशिवाय दुसरं कोणतंही त्यांचं ध्येय नाही. असं असताना जी विद्या आहे ती संधी होते, ती जोडली जाते. आणि त्याचं संधान काय? तर अनुभूतीची आचार्यांची प्रवचनं, विशेष वचनं, प्रकर्षाने बोललेली वचनं, वचनामृतच ज्याला म्हणायचं, वचनांचं अमृत त्या शिष्यांना पाजत असत. इतकं त्याला महत्त्व आहे. अध्ययन आणि अध्यापन याच्याशिवाय दुसरं काही नाही.
एकमेकांशी ते अशा रीतीने बांधले जात होते, आचार्य आणि मुलं. आणि अपरोक्ष अनुभूती ते स्वतःप्रमाणे शिष्यांनाही ते आणून देत होते. त्यांच्या तोंडून ही ज्ञान मिळायचं शिष्यांना, आणि जसंच्या तसं ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला जायचा. असं एक अतिशय सुंदर वातावरण पूर्वी गुरुकुलामध्ये होतं. या ह्याच्यामध्ये अतिशय चारही गोष्टी सोप्या आहेत, त्याच्यामुळे याच्यावर जास्त बोलण्यात अर्थ नाही. खूप सोपं आहे. आचार्य पूर्वरूपम, नंतर अंतवासी उत्तररूपम, ते पाहिजे, शिष्य पाहिजे, विद्यासंधी आणि प्रवचन संधानम, प्रवचन यांना जोडणारा सांधा आहे. प्रवचनांशिवाय काही नाही, प्रवचनच संयोजन करणार आहेत सगळ्याचं. ही विद्या कशी मिळणार? प्रवचनांमुळे मिळणार. पुढे अथ अधि प्रजम माता पूर्वरूपम पिता उत्तररूपम प्रजा संधी प्रजननै संधानम इति अधिप्रजम. अर्थ जसाच्या तसा, शब्दांचा अर्थ बघा. अथ अधिप्रजम, प्रजाविषयक आता संहिता आहे. ह्याच्यामध्ये माता पूर्वरूपम, आई हे मूळ रूप आहे. नंतर पिता उत्तररूपम, पिता हे हवेच, आई मूळ रूप आहे, मुख्य प्रमुख, परंतु पिता हे पाहिजेच. प्रजा संधी, संबंध काय दोघांचा, दोघांमध्ये संधी कशी निर्माण झाली, कनेक्शन. प्रजा, प्रजा म्हणजे संतती. आणि नंतर काय आहे तर प्रजनन संधानम, म्हणजे संतती निर्माण करणं, हे संयोजन आहे. इति अधिप्रजम, याप्रमाणे प्रजाविषयक संहिता. आता तुम्हाला वाटेल हे काय आहे, विषय काय चालला आहे, हा कोणचा विषय मांडला असं वाटेल. परंतु जर आपल्याला, म्हणजे या गुरुकुलामध्ये अतिशय बारीकसारीक विचार केला जातो. आता काय आहे, छात्र येतात इथे शिकायला आणि ते शिकतात. ते खरं म्हणजे खूप लहानपणापासून, फार पूर्वीचा काळ आहे हा, त्यामुळे ते लहानपणापासून तिथे शिकायला येतात. ते वय प्राप्त झालं की प्रत्येकाला काहीतरी ती इच्छा होऊ शकते, आणि त्याचं कारण हे परमेश्वराचीच लीला आहे ही सगळी. आणि परमेश्वर हे चालवतोय, म्हणजे हे सगळे पंचमहाभूतात्मक सृष्टी निर्मात्याचे नियम सगळे लागू आहेतच. आणखीन एक आपल्या अशी गोष्ट लक्षात येईल बघा, की त्यावेळेस गुरुकुलामध्ये शिकवायचे म्हणजे ते आचार्य आता कसे आहेत, म्हणजे एक आलं असेल कुणाच्या तरी लक्षात, नक्कीच आलं असेल की आज आमचं ठीक आहे हो, 50 वयाच्या पुढे आमची वय आहेत, 40 वयाच्या पुढे वय आहेत, पण तरुणांनी काय करायचं हा अभ्यास करून, त्यांनी चांगली नोकरी करावी, बाहेर जावं, हे करावं ते करावं, म्हणजे हे बिघडवणंच झालं. आणि त्या काळात तर मुलं झाली, मुंजबिंज झाली की गुरुगृही पाठवली जायची. तर तुम्हाला वाटेल जन्मजातच मुलांना संन्यास शिकवला जात होता का, वैराग्य दिलं जात होतं का, तर तसं नाही आहे. तसं नाही आहे. तर
या संसाराकडे अतिशय चाणाक्ष दृष्टीने पाहून व्यवहार अतिशय हुशारीने करून त्यापासनं अलिप्त कसं राहायचं हे शिकवलं जात होतं. त्यांना संसारापासून तोडलेलं नव्हतं. ती मुलं 25 वर्षांनी घरी आली, 25 वर्ष ब्रह्मचर्य, 25 वर्षांनी घरी आली की पोटपाणी व्यवसाय, त्या काळाची पद्धत वेगळी असेल, पण पोटपाणी व्यवसाय नोकरी जे काय आहे आणि विवाह संस्था हे सगळं असायचं. मग ती मुलं गुरुकुलात राहतात. आचार्य म्हणजे त्यांचे आई वडीलच. मुलांच्या मनाचा पूर्ण विचार केला जात होता. आता ही मुलं गुरुकुलात राहतात, संपूर्ण दुनियेपासून ती बाहेर आहेत. त्यांना दुनियेच्या काही गोष्टी माहिती नाही आहेत. मग काय काय असतं या सृष्टीमध्ये आणि जीवन म्हणजे काय आहे याची माहिती झाली पाहिजे, म्हणून त्यांना या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. हा झाला एक भाग. दुसरा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील भाग आहे. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं आपल्या जीवनात काय काय आवश्यक आहे. पृथ्वी आवश्यक आहे, म्हणजे शरीर पाहिजे आपल्याला कार्य करायला. स्वर्ग आवश्यक आहे, प्रगती पाहिजे. सूक्ष्म शरीर आवश्यक आहे आपल्याला, हो की नाही. हे सगळं आवश्यक आहे. अग्नी आवश्यक आहे, तेज, सूर्य आवश्यक आहे, उष्णता, तेज, हे सगळं आवश्यक आहे. हे बरोबर आहे हो. पंचमहाभूतात्मक हायर लेवलचा आम्ही अभ्यास केला. पण प्रत्यक्षात हे जे स्थूल शरीर आहे हे कुठून उत्पन्न होतं आहे आपल्याला. हे बघा, असा अभ्यास म्हणजे असा अभ्यास केला जातो. खरं सांगायचं ना, म्हणजे कोणत्याही टोकाला जाऊन कसं चालत नाही बघा. खरं सांगायचं ना, नाती गोती झूट आहेत हो, कोणी कुणाचं नाही. फक्त हे सगळे जीव जन्माला आलेत. अहो, हे म्हणणं बरोबर आहे, पण व्यवहार सांभाळतोच आहे ना आपण. व्यवहार सांभाळतो आहे का नाही, हे सगळं म्हणणं बरोबर आहे. पण दोन गोष्टी आहे, दोन दगडांवर पाय ठेवायचा आहे. आम्ही जे बनलेलो आहोत ते एक तर स्थूल शरीर म्हणजे जड आणि चैतन्य या दोन गोष्टींच्या मिश्रणातून बनलेलो आहोत. दोन्ही सृष्टींचे नियम आहेत ते आम्हाला पाळलेच पाहिजेत, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे पंचमहाभूतांचा अभ्यास करता करता आता आचार्य आलेत या मूळ पदावरती की आपण निर्माण कुठून झालो तर आईवडिलांपासून. अत्यंत या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, नाजूक गोष्टी आहेत, संवेदनशील गोष्टी आहेत. आई वडील हे भगवंत आहेत आणि त्याच्यात मुळामध्ये आई पूर्वरूपम आहे आणि वडील हे उत्तर रूपम आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला आत्तापर्यंत पृथ्वी पूर्वरूपम किती अर्जंट आहे, हे शरीर आपल्याला असणं हे अर्जंट आहे. मग त्याची प्रगती झालीच पाहिजे, सूक्ष्म शरीर निर्माण झालं पाहिजे. त्याचप्रमाणे अग्निपूर्वरूपम आवश्यक आहे. उष्णता पाहिजे शरीरात, जिवंत राहणार कसे, त्याला सपोर्टिंग सूर्य आदित्य उत्तररूपम. तेज प्रकाश जीवनात पाहिजे, बुद्धीचा प्रकाश पाहिजे, तेज पाहिजे आपल्या जीवनामध्ये. हे जसं आहे तितकंच आवश्यक माता पूर्वरूपम, पिता उत्तररूपम. या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. आणि मग आत्ताच मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीच्या संयोगातूनच ही सृष्टी निर्माण झालेली आहे. नाहीतर तुम्हाला इथे काहीच रिझल्ट्स दिसणार नाही, नुसतंच चैतन्य दिसेल. कोणत्याही गोष्टीच्या संयोगातूनच कर्म घडतं. त्याच्यामुळे माता आणि पिता यांच्या संयोगाने हे दोन्ही आवश्यक असलेले घटक ह्यांच्यामुळे संतती निर्माण होते आणि त्याचं संधान कोण साधतं, प्रजनन ही क्रिया संधान साधते.
हे दिलेलं आहे. म्हणजे आई आणि वडील हे आपले अग्नी आणि हे काय पाणी यांच्या इतके अत्यंत जवळचे, अत्यंत आवश्यक घटक आहेत आपल्यातले. म्हणजे मी कुणाकुणाची बनलेली आहे, पंचमहाभूतांची बनलेली आहे, पण माता पित्यांचे सगळे गुण आहेत माझ्यात, त्यांची मी बनलेली. म्हणजे आवश्यक काय आहे माझ्यामध्ये, आज काय काय सामावलेलं आहे, त्याची जरा मला हे पाहिजे, त्याची मला समज पाहिजे, त्यांच्याविषयी आत्मीयता हवी. ज्याप्रमाणे आपल्याला पृथ्वीतत्व म्हणजे या शरीराविषयी आत्मीयता हवी, त्याचप्रमाणे मनबुद्धी आपल्याला प्रगती केली पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये उष्णता जितकी आवश्यक आहे, सूर्याचं तेज हे आहे, तितकंच आपले माता पिता होते म्हणूनच आज आपली निर्मिती झालेली आहे. त्याशिवाय नाही. मी जी आज इतकी बोलते, मी जी आज इतकी ऐकते, मी जी आज इतकी मिरवते सगळीकडे, हे कशामुळे मी इथे आलेली आहे, हे सगळं मला काय पाहिजे, अतिशय संवेदनशीलता हवी मनामध्ये. त्यांच्याबद्दल कृतज्ञ भाव असायला हवा, असं आचार्य मुलांना शिकवत आहेत. आणि त्याचबरोबर या सृष्टीमध्ये हे निर्मितीचं कार्य कसं चालतं आणि बाळांना पुढे गेल्यावर तुम्ही काय करणार आहात, हे सुद्धा त्याचं त्यांना हिंट देत आहेत. कारण ते जी शिष्य असतात ते सगळे अतिशय वेगळ्या वातावरणात वाढत असतात, तेही त्यांना आवश्यकच आहे. आणि म्हणून त्यांना ही माहिती देणं अतिशय मातेच्या हृदयाने हे आचार्य त्यांना ही सगळी माहिती देत आहेत. कारण कोणतीही गोष्ट टाळलेली नाही आणि त्यांना काही मुलांना वैराग्य आणून द्यायचं नाही आहे. पुढे जाऊन तुम्ही संसार करणार आहात आणि आत्मतत्वाचा अभ्यास हा काय संन्यासांचा अधिकार नाही आहे. संन्यासी किंवा वैराग्य आणणं ही एक पायरी आहे त्यातली. आणि वैराग्य हे वनामध्ये जाऊन आणायचं नाही आहे. हे बघा, आचार्य एक वनामध्ये राहिले हो, हां, पण आता चिन्मयानंदांचे आचार्य तपोवन स्वामी हे कधीच कुठे बाहेर आले नाहीत. हिमालयाशिवाय, हिमालयात ते उत्तर काशीला असत, इतक्यात एकांताच्या जागी कधीही ते बाहेर आले नाहीत. पण चिन्मयानंदांची प्रकृती काय होती, वेगळी होती. तुला वाटतं ना, तू जा आणि सगळीकडे खाली उतरून पृथ्वीवरच्या लोकांना ज्ञान दे. म्हणजे प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. कोणी ज्ञान देईल, कोणी संसार करेल, कोणी संसार करता करता संसारी लोकांना हुशार करेल, तर कोणी आणखीन काय करेल. याचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने परमेश्वराला करवून घ्यायचा आहे. तो तसा होऊ दे. म्हणजे इथे काही फक्त अध्यात्म आणि इथे काही फक्त वैराग्य हे शिकवायचं नाही आहे. सगळ्या गोष्टी या समाजामध्ये कशा चालतात हे ती मुलं लहान आहेत, त्यांना सगळं कळून गेलं पाहिजे. आणि समाजामध्ये ज्या गैरसमजुती आहेत नात्यांच्या, त्या पण राहता कामा नाही. ह्या आचार्यांचंच काम आहे. म्हणजे हे जे काही आहे, प्रजा निर्माण करणं ही परमेश्वराच्या सृष्टीची सेवा आहे. आणि ती कसं झालं पाहिजे, त्याला काहीतरी एक ब्रह्मदेवाच्या अधिकारातून ते निघालेलं आहे. या पद्धतीने त्यांना ते ज्ञान शिष्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्यामुळे त्यावेळी जे ज्ञान दिलं जायचं ना,
ते सर्वतोपरी सर्वांगांनी ज्ञान दिलं जायचं. परमतत्वाचं तुम्हाला ज्ञान जर घ्यायचं असेल तर ते नुसतं परमतत्वाचं कोरडं ज्ञान असून चालत नाही, तर आपल्याला या सृष्टीत राहून, म्हणजे नुसतं परमतत्वाचं ज्ञान जर घेतलं तर गाडी कुठेतरी वाहत जाते, जीवनाला कोरडेपणा येतो, किंवा आपल्या गैरसमजुती होण्याचा संभव का असतो माहिती का? आता आहे ना, मी अहंकार पूर्णपणे सोडून दिलेला आहे. आता हे एका खोलीत बसून 40 वर्ष म्हणणं सोपी गोष्ट आहे, पण तुम्ही आहे ना व्यवहारात जा. कुठेतरी नोकरी करा, कुठेतरी काहीतरी करा, लोकांशी संबंध जोडा, आणि तिथे मग अहंकाराला धक्का बसल्यावर मी अहंकार सोडून दिला आहे म्हणा, म्हणजे मग खरं धाडस आहे, म्हणजे खरा अहंकार सोडला आहे. मी राग सोडून दिलेला आहे. आणि राग कुणाच्या निमित्ताने जरा जरी राग येण्याची पाळी आली, ती लगेच खूप राग येतो. कुणी तो व्यक्त करतं, कुणी अतिशय शांत राहून व्यक्त करतं, कुणी पळून जातं, कुणी आणखीन काही करतं. पण म्हणजे काय राग गेला आहे का? तर सृष्टी हे काय आहे, हे विश्व हे काय आहे? घासून त्याच्यावर, जसं सोनं घासून त्याचा कस लावला जातो, तसं घासून कस लावला जातो माणसाचा, की त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या हे आहेत कमतरता, त्या गेल्या आहेत की नाही. नुसतं म्हणणं गोष्ट वेगळी आहे. हे बघा, मी आता गोड खाणं सोडून दिलेलं आहे, हे म्हणणं गोष्ट वेगळी. पण घरामध्ये फंक्शन आहे, रोज पाहुणे येत आहेत, आणि रोज गोड केलं जातं आहे. आता मी वैतागलो, रोज हे मी गोड बघतोय आणि तरी खायचं नाही, म्हणजे काय असं? मग तिथे गेला कंट्रोल. मग आता मी गोड खाणं सोडून दिलेलं आहे, हे होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सृष्टी, विश्व, हा सगळा संसार हे अध्यात्मात प्रगती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं निमित्त आहे आणि ते आवश्यक आहे. असं म्हणता येत नाही आपल्याला की सगळे जे हिमालयात राहतात किंवा वनामध्ये राहतात, तपोवनात राहतात, ते सगळे संसार करत नाहीत असं म्हणता येणार नाही. सगळ्यांना संसार आहे. त्यावेळी आश्रमात राहणाऱ्या ऋषीमुनींना संसार होता. आलेले जे शिष्य होते त्यांना कसं खाऊ पिऊ घालायचं ते करायचे, सेवा करायचे. पण जे काही थोडंफार पोटाला आवश्यक आहे ते कसं खाऊ पिऊ घालायचं, म्हणजे शिष्यांना शिकवणं असं नाही आहे ना. ठेवलेले शिक्षक नाही आहेत ते पगार पाणी देणार आणि मोकळं होणार. ते स्वतःच सगळी जबाबदारी घेणार आहेत. मग त्यांना शिकवायचं पण आहे, त्यांना फुकटही शिकवायचं आहे, त्यांना खाऊ पिऊ घालण्याची व्यवस्था करायची आहे. आणि त्यावेळेस कसं होतं, दक्षिणा ही मनाने द्यायची असायची, फी ठरलेली नसायची. फी नव्हती, कारण हे होतं म्हणजे काय, कोणावर उपकार, कोणाचं काही चांगलं वाईट असं नव्हतं. परंतु आहे काय माहिती का, त्यावेळेसचा जमाना वेगळा होता, स्वस्ताई होती. आश्रमामध्ये ते शेती बीती पिकवून निर्माण करायचे, कष्टही खूप होते. तिथले शिष्यही ते सगळं करू लागायचे आणि एक घरच्यासारखं वातावरण होतं. पण इतकं सगळं जरी असलं तरीसुद्धा संपूर्ण हे शिष्य म्हणजे अगदी आपलीच मुलं असल्यासारखं, त्यांना सर्वतोपरी सगळ्या अँगलने त्यांना ज्ञान द्यायचं, हे त्यावेळेसच्या आचार्यांचं ध्येय होतं. कारण ज्या व्यक्तीला हा आत्मतत्वाचा अनुभव येतो ती व्यक्ती भगवंतासमान अतिशय करुणामय होऊन जाते, की प्रत्येकाचं भलं कसं करू,
प्रत्येकाचं भलं झालं पाहिजे. अतिशय ती व्यक्ती कनवाळू होऊन जाते. मनच तसं होतं, कारण भगवंताचा साक्षात्कार, भगवंताचा स्पर्श ही गोष्ट साधी नाही आहे. भगवंता समान होऊन जातो मनुष्य. आणि तसे ते आचार्य असायचे पूर्वीचे. तर आपल्याला इथे या 4 गोष्टींच्या आधारावर ही पृथ्वी कशी चालते, हे जीवन कसं चालतं आहे, हे या पहिल्या चॅप्टरमध्ये समजावून सांगतात. या पहिल्या चॅप्टरमध्ये अध्याय आहेत, अनेक अध्याय आहेत. तर आपले आता हे 4 मंत्र त्यातले झालेले आहेत. आपण आज इथे थांबू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि